नमस्कार मंडळी, आज आम्ही शेगावला जाणार आहोत. माझ्या दोघं बहिणी पण आलेल्या आहेत माहेरी. तर आम्ही तिघं बहिणी आज शेगावला जाणार. आम्ही बसने शेगावला जाणार आहोत. आम्ही आणि आमची मुलं. हे बघा काय खाऊन पार्टी. तर तर मग आता बस आली आणि आम्ही शेगावला गेलो. हे आम्ही आता शेगावला पोहोचलो. चलो चलो दौडो. काय बाबू, कुठे चालली? कुठे चालली तू? इकडे चालली का? हो का? आम्ही आता मंदिराच्या आवारात पोहोचलो आणि सर्वांनी टिक्का लावलेला आहे. तर आमचे फोटोशूट सुरू होता. आणि हे बघा आजूबाजूचा परिसर पण खूप लगबग असते त्या परिसरामध्ये. पूर्ण परिसर तिथं भरलेला असतो. आम्ही सकाळीच गेलो होतो, ऊन होतं म्हणून. हे बघा, ही माझी मोठी ताई आहे. त्या ताई पुण्याला असतात, तर त्या खूप दिवसानंतरच येत असतात माहेरी. तर आज त्यांनी आमच्या सर्वांसाठी गजरे घेतलेले आहे तिथं. आता आम्ही सर्वजण गजरे लावणार आहोत. आणि नंतर मग आम्ही मंदिरामध्ये पोचलो. तर सर्वांनी आम्ही जिथं शूज स्टँड आहे त्यावर आम्ही सर्वांनी चप्पल्स शूज वगैरे काढले आणि पॅक भरून ठेवले तिथं. आणि आता नंतर मग इकडे लगेच तिथंच हातपाय धुवायचं होतं, तिथं हातपाय धुतले. आणि नंतर मग आम्ही मंदिरात गेलो. तर मग मंदिराची वारी सकाळी गेल्या कारणाने तिथं काही जास्त गर्दी नव्हती. तर आम्ही लवकरच, जास्तीत जास्त 30-1 मिनटामध्येच आमचं दर्शन होणार होतं. तर आम्ही बारीमध्ये लागलो. हे बघा, बारीमधूनच मी शूट केलं होतं. तर तिथला परिसर, मंदिराचा आवार, सकाळ म्हटलं तरी पण तिथं गर्दी होतीच थोडीफार. शेगावच्या मंदिराचे, गजानन महाराजांच्या मंदिराचं एक विशेष म्हणजे की इथं शांतता, साफसफाई खूप आणि व्यवस्था पण खूप छान आहे. सर्व गोष्टी खूप असं आवडतील अशाच आहे. आणि सर्वांना सर्व सोयीसुविधा पुरतील अशी इथं विशेष अशी काळजीसुद्धा घेतली जाते. हे बघा, मंदिर किती कोरीव असं बांधकाम केलेलं आहे इथं. आणि हा परिसरसुद्धा छान आहे. सर्व असं मोकळंचं वातावरण आहे इथं. आता आम्ही गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. आतमध्ये शूट करू देत नाही, त्यामुळे ते तसंच मी शूट केलं. आणि मूर्तीचे पण ते फोटो वगैरे काही काढू देत नाहीत. त्यामुळे आम्ही तसंच फोटो जे काढता येतील जसं होईल तसं काढलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. नंतर बाहेर राम मंदिर आहे. राम मंदिरातसुद्धा फोटो काढले, दर्शन घेतलं. नंतर बाहेर आलो आणि मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा घालता तिथे गरुड खांब लागतो, सोन्याचा गरुड खांब आहे. तिथे दर्शन घेतलं व मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर गादीचे दर्शन घेतले. गादीचे दर्शन झाल्यानंतर तिथूनच बाहेर निघालो. तर तिथं हनुमंताचे मंदिर आहे. हनुमंताचे मंदिर झाले की महाप्रसादासाठी आम्ही गेलो. तर इथं महाप्रसादालय आहे. त्याची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी असते. आता आम्ही सर्व बारीमध्ये लागलेलो आहोत प्रसाद घ्यायसाठी. तर खूप मोठी अशी बारी होती. मुलं तर मस्ती करत होते. शशीला तर झोप लागली होती, ते झोपून केली होती. तिला तसंच घेऊन मी बारीमध्ये जात होते. सर्व आता प्रसादाच्या बारीत जात आहोत. तिथे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असं 2-3 फ्लोअर आहेत की ज्यामध्ये प्रसाद मिळतो. तर आम्ही सेकंड फ्लोअरवर होतो. फर्स्ट फ्लोअर आमचं कंप्लीट झालं होतं बारीमध्ये. आणि नंतर आम्ही सेकंड फ्लोअरवर गेलो. तर तिथं आता आम्ही प्रसाद घेत आहोत. हे बघा, आम्हाला आता प्रसाद मिळाला. प्रसादामध्ये पोळी, वरण, भात, बेसन, आलूची भाजी आणि स्वीटमध्ये बुंदीचा लाडू असं सर्व काही होतं. जेवण करताना तिथं रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या. तर तिथं पण आपल्याला जे ताट मिळतं त्यामध्ये जर कमी पडलं म्हणून जर कोणाला जास्त भूक असते, कमी भूक असते, तर तिथं वाढायला पण होते एक्स्ट्रा. पोळी, भाजी सर्व पदार्थ आपल्याला परत वाढायलासुद्धा होते. नंतर आमचे जेवण झाल्यानंतरच आम्ही साईडला तिथं ताट टाकायची जागा होती. ग्लास वेगळ्या याच्यामध्ये, ताट वेगळ्या याच्यामध्ये, हात धुवायचं वेगळं, असं सर्व वेगवेगळं होतं. आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाहेर गेलो. बाहेर एक झाड आहे मोठं असं, त्याच्याखाली आम्ही थोडा आराम वगैरे केला आणि नंतर मग पुढे शॉपिंगला जाऊ.
चपला चला तिकडे नाही जाऊ ना, इकडे चाललं. तिकडे जा रू, तू पण उडा, तू पण उडा. थोडासा आराम केल्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर तिथं नागदेवतेचं मंदिर आहे. नागदेवतेचं दर्शन घेतलं आणि समोर गेटवर आम्ही सर्वांनी फोटो वगैरे काढले आणि मग बाहेर शॉपिंगला निघालो. तर मुलांनी काही घेतलं सामान. आम्ही लहानपणापासून शेगावला जायचो. शेगाव म्हणजे आमचं मार्केटच आहे. आम्ही तिथं शॉपिंग वगैरे सर्व करायचो. जुन्या आठवणी ताज्या केल्या. फिरून फिरून दमलो तर मग मुलांना चालणं होत नव्हतं, तर आम्हाला चालायचंच नाही. ताईच्या मुलं तर खूप, नाही मम्मा आम्हाला जायचंच नाही आहे, तुम्ही जा, तुम्ही फिरा, आम्ही चालतच नाही. तर मग आम्ही थांबलो, उसाचा रस वगैरे घेतला. मुलांना आईस्क्रीम खायचं होतं आणि ऊन पण तापत होतं खूप सारं. तर उन्हाच्या आधी आम्हाला घरी पण यायचं होतं. तर आम्ही काही जास्त फिरलो नाही, जास्त शॉपिंग केलं नाही आणि लवकर तिथून उसाचा रस वगैरे घेतला आणि बाहेर मंडळी आज दम पाहिलं की चांगलं चालवून सुट्टीवरच आहे. तर आम्ही तिथं ऑटो केला आणि ऑटोने बसस्टँडवर पोहोचलो. शची फुल टाईम छोट्या ताईकडेच होती, कारण की मोठ्या ताईंची तिला जास्त ओळख नसल्या कारणाने ती छोट्या ताईकडे कम्फर्टेबल असल्या कारणाने फुल टाईम ती ताईकडेच राहिली. ताईंनाच पूर्ण दिवस तिला सांभाळलं. आणि नंतर आम्ही बसस्टँडवर गेल्यावर बसस्टँडवर पण मुलांनी आईस्क्रीम वगैरे, काही कुल्फी वगैरे घेतली, खाल्ली, मस्ती केली आणि नंतर मग बस आल्यावर आम्ही घरी आलो. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.